आपण पाहतोय या ठिकाणी पाहतोय सहकार्याचा हात आपण पाहतोय भरपूर मान्यवरांनी केले गेला आहे। तसेच त्याच्यामधले आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक उद्योजक समाजसेवक सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब असतील, त्याचबरोबर चंद्रकांतजी माळे असतील, या सर्वांचं खूप प्रेम पाहायला मिळते। जसं आपल्याला वेळ मिळेल तसं या सर्वांची आपण नावे घेऊया, कारण त्यांनीही या स्पर्धेला खूप सहकार्य केले गेला आहे। ओलिया खेळाकडे गोलंदाजी मार्क वरती तयार सरसावत पहिल्या चेंडूची फेकी या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा चेंडू हवेमध्ये आणि क्या बात आहे, वेल जज कॅच। फलंदाज या ठिकाणी फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात। थँक्यू। डीजे मूड मध्ये इंग्लिश भाषा बोलायला लागलेल्या आहेत, क्या बात आहे, चांगली धून। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पहिला झटका हादरा बसला जातोय आणि या ठिकाणी दसरथ पाटील असते तर त्यांची भाषा काय असती खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक एन्जॉय कॉमेंट्री म्हणून त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं जातंय। पाहूया या ठिकाणी दक्षत पुन्हा एकदा तयार होतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। शैलेश येतोय पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता, दक्षत पुन्हा एकदा तयार सरसावतोय दुसरा चेंडू फेकण्यासाठी आणि या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता, चेंडूवर पोहोचला नाही आहे, बट एक धाव रोखू शकले नाही। चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, पूर्णपणे चार्ज होताना दिसतंय या ठिकाणी जानमान खोनी टीम। खऱ्या अर्थाने पाहिलं तर वीर बजरंग ढोंडा वडवली एक पॅक टीम आहे। भरपूर चांगला खेळ या क्रिकेटच्या माध्यमातून या हंगामामध्ये पाहायला मिळालेला आहे। या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनीही आपण पाहिले तर भरपूर संघांवरती मात करत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे आणि त्या अगेन्स्ट जानवान खोनी मात्र आपली दहशत दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये दक्षित पुन्हा एकदा टर्न होतोय। आता मात्र उडवण्याचा प्रयत्न केला आहे, शरीराचा वेध घेतला जातोय, परंतु या ठिकाणी पंच दर्शवतायत का चेंडू मात्र चाललाय कवडच्या दिशेला, जायचा अंबाडीला, परंतु चेंडू मात्र निघून जातोय कवडला, म्हणून हा एलबीडब्ल्यू देता येणार नाहीये। एक चांगले पंचगिरी आपण पाहतोय सलग 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने असोसिएशन मध्ये ते आपण नेहमी पाहायला मिळत आहेत। वेलकम 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 सन्माननीय प्रकाशजी शेलके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक मॅच संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। ती आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले असे आमचे लाडके स्पॉन्सर सन्माननीय आदरणीय श्री प्रकाशजी शांताराम शेळके साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे। त्यांचं पुन्हा एकदा या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 2-4 चेंडूंचा खेळ झालेला आहे, क्या बात आहे। दक्षत मात्र आज दक्षता पूर्व गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, लाईन लेंथ बरोबर टप्पा हाताला जातोय, वाव देत नाहीये बॅटरला, प्रशंसा केली जाते आणि या ठिकाणी खेळला जातोय, चेंडू येतोय 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 सीमारेषेच्या बाहेर, चौकार। या ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळपासून खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय दक्षत आणि आपण पाहिलं तर स्कोरर इंद्रेश आम्हाला सांगतोय की पहिला चौकार त्याच्या गोलंदाजीवरती येतोय, म्हणजे किती अचूक टप्प्याची लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि यावेळेस उडवला, मिस टाइम झालेला आहे, शतरक्षक येतोय त्याच्या खाली, चुकी नाहीये, झेलच्या स्वरूपात होतय बॅटर बाद। शैलेश या ठिकाणी पाहतोय आपण चौकार लागला, त्यानंतर चौकाराचं उत्तर विकेटने दिले गेलं आहे, म्हणून तर आपण नेहमी म्हणत असतो ना की धक्क्याने माणूस सुधारतोय, चौकाराचा धक्का आणि आपण पाहतोय की झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद। वेलकम 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 ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मित्र हो
लागतील तेवढे चेंडूंची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हाक दिली आणि सर्वच्या सर्व चेंडू त्यांच्याकडून प्राप्त झाले. असे बॉल स्पॉन्सर आपण जर पाहिलं तर सन्माननीय संभाजी माली साहेब यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन गोलंदाज राज येतोय. मित्र हो, आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ बॉल शिवाय अधुरा आहे आणि ते बॉल स्पॉन्सर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर धनेश माली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर संभाजी माली यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जय हनुमान चषक 2026 वर्ष 39वे आणि अशा दोन व्यक्तिमत्वांचं आगमन होत आहे. त्या व्यक्तिमत्वांबद्दल बोलावं तितकं थोडं आहे. सन्मान्य प्रमोद दादा माळी, त्याचप्रमाणे आपण पाहतोय समाज कल्याण न्यास ठाणे जिल्हा अध्यक्ष आपण पाहतोय ज्ञानेश्वर दादा भोईर यांचं सुद्धा शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शारदा विद्यालय शेलार चेअरमन आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा, अगदीच जे कार्य आपण पाहिलं तर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जे व्यक्तिमत्व नेहमीच या जर्मन क्रिकेट संघाच्या पाठीशी एक मोठं पाठबळ ज्यांचं लाभलेलं आहे असं लाडकं व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर दादा भोईर आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्मान्य प्रमोद दादा माळी. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 6 या अंकावरती. नुकतंच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माहितीसाठी सामना हा आहे वीर बजरंग ढोंडा वडवळ वर्सेस जय हनुमान खोणी. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 6 धावा धावफलकावरती. या ठिकाणी पाहतोय चेंडू जातोय 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 आणि फायनली सीमा पार येतोय षटकार. आगमन होते. आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून जय हनुमान बोरपाडा टीम साठी जर्सी प्राप्त झालेले आहे असे आमचे स्पॉन्सर सन्माननीय लीलाधरजी माली साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे या ठिकाणी षटकाराने. या 6 धावेने पाहतोय धावफलकावरती बदल पाहायला मिळते. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. बघा काय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हर मध्ये 6 होत्या, इथं 2 चेंडूंमध्ये झाल्या 12. म्हणजे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ काय आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय या ठिकाणी. प्रज्वल एक उज्ज्वल असा हा फटका खेचतोय आणि षटकार लगावतोय. पुन्हा एकदा होईल तयार. या ठिकाणी राज यानं मात्र विचार करण्यास भाग पाडला आहे कशा प्रकारे गोलंदाजी करू. अजून एक धमाका. यावेळेस मात्र अतिशय ताकदवर फोर्सिंग शॉट. चेंडू सीमा पार षटकार. या स्पर्धेतील 8वा खेळाडू बनतोय की ज्याने षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली गेली आहे. म्हणजे आपण पाहू शकता याच्या अगोदरही आपण पाहिलं तर त्यांची ही षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा त्या लाईनीमध्ये उभं राहण्याचे द्वंद्व इथं अचूक टप्प्याचा अंदाज आणि या वेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक तिसरं. धावसंख्येला भर पडते 24 धावा या सर्व षटकारांच्याच आपल्याला पाहायला मिळतील का याच्यासाठी पाहूया पुढील चेंडू अजून एक कशा प्रकारे. परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू आहे. कमबॅक केलं गेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 6, या ओव्हर मध्ये आल्या 18. इथं मात्र आपण पाहतोय डॉट 1 फॉर द ओव्हरचाही या ठिकाणी इशारा दिला जातोय.
यानंतर आपण पाहिलं तर मेगा फिनाले मध्ये आयोजक टीम डबल धमाका म्हटलं जातंय. स्वतःचं आयोजन त्यातल्या त्यात फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आनंद द्विगुणित आहे. गगनात मावेना अशा पद्धतीचा यावेळेस अल्टी चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर मारून देतोय गुलटी. 4 धावा. तालुक्यामध्ये क्रिकेटचा महासंग्राम भरला भिवंडी तालुक्यामध्ये. जय हनुमान चषक आज, जय हनुमान चषक आज, जय हनुमान चषक आज बघा गाजतोय गोरपाडा गावामध्ये. जय हनुमान चषक आज बघा गाजतोय. धावसंख्या पुढे सरकली 28 या अंकावरती. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शुभागमन होताना आपण पाहतोय सन्माननीय जगदीशजी शेळके यांना विनंती असेल आपण कृपया मंचावरती यायचं आहे. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 28 या अंकावरती थांबून आहे. पाहूया धावसंख्या बरोबर आहे कारण 14च्या सरासरीने धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अतिशय तो अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी थोडासा मागणा जरूर गोलंदाज ठरला गेला असेल परंतु कमबॅक करावा लागेल. अतिशय यास धन्यवाद. दरम्यान जर्मन चषक भोरपाडा या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण पाहतोय दिलीपजी शेळके कोच आहेत आणि त्यांच्या वतीने संघाला फायनल करता शुभेच्छा सुद्धा आहेत. खूप खूप धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत दिलीपजी शेळके. शेवटचं अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी या ठिकाणी तयार होतोय अतिश. पाहूया या शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावांची मजल मारली जाईल. धावा थांबल्या जातील की ज्या योगाने या धावा बनतायत त्या बनल्या जातील. पाहूया. थोडं स्पीडअप करायचं आहे. कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना पोहोचवल्या जाते. ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही सहकार्य करा. वेलकम वेलकम. सन्माननीय जगदीशजी सेलार साहेबांचं या ठिकाणी शेळके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. या ठिकाणी चेंडू मात्र निघून जातो सीमा पार. चौकार. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सामना योग रवलाय लयच भारी. सामना योग रवलाय लयच भारी. सामना योग रवलाय लयच भारी. हे खेळाडूंना मिळवून दिली संधी बघा लाख मोलाची. संधी बघा लाख मोलाची. या ठिकाणी आपण पाहतोय नुकतेच ज्यांचं आगमन झाले सन्माननीय जगदीशजी शेळके साहेब त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कार गिफ्ट अँपल दिलं गेलं आहे. सद्गुरू कटपीस सेंटरचे प्रोप्रायटर सन्माननीय एकनाथजी डोंगरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण यथोचित स्वागत करूया. वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय गिफ्ट अँपल दिलं गेलं आहे ज्यांच्या माध्यमातून सध्या आपण पाहिलं तर साखरपुडा आणि लगीन सराई चालू आहे. आणि तुम्हाला जर योग्य दरात कपडे हवे असतील तर निश्चितच आपण पाहिलं तर लाहोटी कंपाऊंड येथे भेट द्यावी. त्याचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. गोलीच्या रफ्ताने चेंडू सीमा पार. क्रिकेटचा महासंग्राम भरला भिवंडी तालुक्यामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम भरला भिवंडी तालुक्यामध्ये. जय हनुमान चषक आज, जय हनुमान चषक आज, जय हनुमान चषक आज बघा गाजतोय गोरपाडा गावामध्ये. जय हनुमान चषक आज बघा गाजतोय गोरपाडा गावामध्ये. वेलकम वेलकम वेलकम. ज्याने आमची कालच्या जेवणाची उत्तम चविष्कर अशी सोय केली असे सन्माननीय मान्य श्री आपण पाहू शकता. त्यांचा शुभ आगमन होते कपिल शेळके साहेबांचं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज होते टर्न या ठिकाणी उडवलेला आहे. मिस टाइम झालेला आहे. चेंडू बराच काल हवेमध्ये क्षेत्रक्षक त्याच्या खाली जेज करत होता परंतु
पकडला नाही आहे आणि या ठिकाणी झेल मात्र धरतीला दान झालं. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावांना मिळतो आकार. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 42 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा थांबवल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि या ओव्हर मध्ये धावा मात्र बनताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आला पंजा वाईटच्या स्वरूपात, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार, नंतर डबल. पाहूया इथं काय घडतंय. अगदीच मनोज ठाकरे आपण पाहतोय. सन्मान्य कपिलजी शेळके दोंडावडवली गावचे जावाई आहेत आणि अगदीच सामना पाहण्याकरता ते अगदीच वेळेत उपस्थित झालेले आहेत. पाहूया या ठिकाणी झेल सुटलं जाते आणि जेव्हा जेव्हा हे बॅटरचं झेल सुटलं जातोय तेव्हा तेव्हा त्याची ताकद द्विगुणित होते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल की गोलंदाजाला मात्र स्वतःला आवरून सावरून गोलंदाजी चांगली करताना पाहायला मिळेल. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. याच्यानंतर आपल्याला मेगा फिनाले ज्याच्यासाठी केला होता अट्टास की ट्रॉफी कोणाच्यासाठी जाईल तो समय ती वेळ मात्र जवळ आली आहे. या वेळेस अधिक उंच 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 पाहूया, परंतु योग्य तो अंदाज बरोबर घेतला होता, परंतु पुन्हा एकदा जीवनदान दिलं जाते आणि या ठिकाणी पाहतोय डबल धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 44 झेल उडायला जाते, झेल सोडलं जाते. करे तो क्या करे बॉलर. आणि खऱ्या अर्थाने आपण जर नेहमी म्हणतोय ना की कीर्तनाला साथ टाळे चिपल्यांची तेव्हा कीर्तनाला रंगत निर्माण होते, तशी शतरक्षाला साथ जर खेळाडूला अर्थात बॉलरला जर साथ शतरक्षाची लाभली तर खऱ्या अर्थाने त्याची उंची वाढते. परंतु इथं मात्र उंची वाढली जाते बॅटरची. चेंडूला फेकून दिल्या जातं सीमा पार सिक्सर. ए पलाटिकवर लसूण, ए पलाटिकवर लसूण. थँक्यू. पलास्टेवाला दिवस गेला तर आपलं. या ठिकाणी पाहतोय आपण येतोय षटकार डावाला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली तर 50 कंप्लीट केली जाते आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं 2 झेल सुटल्या जात आहेत तदनंतर मात्र थांबू शकत नाहीये. आता मात्र संजीवनी भरली गेली, एनर्जी भरली गेली आहे. 33 धावांवरती नाबाद खेळतोय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वा, चांगलं क्षेत्ररक्षण. बरोबर सशाने हुलकावणी दिली होती परंतु कमबॅक केलं गेलं. सिंगलने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 51 आणि 52 धावांचं लक्ष आहे. पाहूया या 52 धावा बनल्या जातील की थांबल्या जातील, या ऐकूया रोहन पाटील यांच्या आवाजाने. या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे. कृपया बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून सामन्यांचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. जाऊया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत जगदीशजी हुमणे, यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. जे हनुमान चषक 2026 आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं वर्ष 39वे जे वर्ष आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये त्यांचं शुभागमन झालंय आणि नेहमीच एक जे खंबीर साथ त्यांची लाभलेली आहे असे जगदीशजी हुमणे यांचं शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत आणि सन्मान इथून मात्र केला जाईल. मी ललितजी हुमणे यांना विनंती करतोय आपण जगदीशजी हुमणे यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे जगदीशजी हुमणे यांना. लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहू शकता सन्मानित केलं जात आहे जगदीश हुमणे. जय हनुमान क्रिकेट संघ बोरपाडा जर अंतिम सामना विजय झाला, ज्यांच्या वतीने शुक्रवारच्या दिवशी मेजवानी आहे असे लाडके व्यक्तिमत्व रुपेशजी शेळके, शेर की झलक सबसे अलग, त्यांचं स्वागत आणि सन्मान इथून मात्र केला जाईल. मी धनेश माळी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रुपेश शेळके यांचा
स्वागत आणि सन्मान आपण करावा। माळी यांच्याकरता आणि प्रमोद दादा माळी यांच्या वतीने 10,000 म्हणजेच एकूण 15,000चं कॅश प्राइज। सूर्यकांतजी माळी यांच्या वतीने सुद्धा 5,000। क्या बात है। प्रदीप माळी 3,000। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। श्री गणेश फार्म हाऊसचे प्रोप्रायटर शुभागमन होताना आपण पाहतोय सन्माननीय सुदर्शनजी शेळके आणि त्यांच्या वतीने आपण पाहतोय जर्मन क्रिकेट संघाने फायनल वरती जर नाव कोरलं तर 10,000 रुपये। क्या बात आहे, जोरदार टाळ्या। म्हणजे एकूण एकंदर रोख रक्कम आता मात्र झालेली आहे 33,000। फायनल मारा आणि एकूण एकंदर 55,000चं पारितोषिक कमवा। क्या बात आहे। जय हनुमान क्रिकेट संघ बोरपाडा संघाला ही सुवर्ण संधी आहे। यानंतर आपण वळतोय रोहन शेळके यांचे पिताश्री शिवाजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी A1 जोडीचे नितीन बागल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते शिवाजी शेळके यांचा स्वागत आणि सन्मान करावा। शुभागमन होताना आपण पाहतोय। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलार आणि त्याचप्रमाणे ज्यांना सहकार रत्न म्हणून आम्ही संबोधतो असे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय विजयजी शेळके यांचा शुभागमन होते। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सहकार रत्न आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर 2024-25 च्या सत्रामध्ये उत्कृष्ट सहकारितेचा पुरस्कार TDC बँकेच्या वतीने ज्या सोसायटीला मिळालेला आहे त्या सोसायटीचे चेअरमन सन्माननीय विजयजी शेळके यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। वळूया सामन्याकडे। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, पहिला चेंडू वरती, इरादे स्पष्ट, टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, षटकार। यानंतर राजेशजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत। प्रेक्षकांना विनंती आहे कृपया बाउंड्री लाईनचा पडदा आहे त्या पडद्याच्या मागे बसा। राजेशजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते राजेशजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळत आहोत। मी निलेश शेलार जय हनुमान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा। सन्माननीय राजेशजी शेळके यांचा शुभ सन्मान होताना आपण पाहतोय। क्या बात आहे। पारितोषिकांची खैरात वाढली जाते। थोड्याच वेळामध्ये सर्व पारितोषिक आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। यानंतर जगदीशजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत। जगदीशजी शेळके यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी हिरेन बागल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते जगदीशजी शेळके यांचा स्वागत आणि सन्मान करावा। यानंतर वळतोय ज्यांनी
जय हनुमान क्रिकेट संघ बोरपाडा संघाकरता जर आपण पाहिलं तर जी जर्सी स्पॉन्सर केलेली आहे लीलाधर माळी यांचा शाही सन्मानाकडे आपण वळत आहोत। लीलाधर माळी यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय जय हनुमान गोविंदा पथक बोरपाडा चे उत्तम प्रशिक्षक निलेशजी शेलार यांना विनंती करतोय आपण लीलाधरजी माळी यांचा स्वागत आणि सन्मान करावा। तर घडलंय काय तर इंद्रेश आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत। धावसंख्या आहे 14 धावा 52 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जय हनुमान खोणी संघाला। बॅटिंग स्टान्स वरती आपण पाहतोय यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर इरादे स्पष्ट आहेत, हम भी किसी से कम नहीं, ठोकला गेलाय षटकार। क्रिकेटचा महासंग्राम भरला भिवंडी तालुक्यामध्ये, क्रिकेटचा महासंग्राम भरला भिवंडी तालुक्यामध्ये। जय हनुमान चषक आज, जय हनुमान चषक आज, जय हनुमान चषक आज बघा गाजतोय बोरपाडा गावामध्ये, जय हनुमान चषक आज। 1000 रुपयाचा पारितोषिक कुणाल याच्याकरता आपण पाहतोय। यावेळेस मात्र चेंडू रिकॉशियस होताना पाहतोय इथून मात्र जर आपण पाहिलं तर कुणाल याच्याकरता विशेष पारितोषिक आपण पाहतोय संजयजी खारेक यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 21 धावा आणि अजूनही जिंकण्याकरता 31 धावांची इथून मात्र आवश्यकता आहे। विशेष आर्थिक सहकार्य आपण पाहतोय जय हनुमान चषक 2026 करता ज्ञानेश्वर भोईर, त्याचप्रमाणे चंद्रकांतजी माळी, बजरंग माळी, बबनजी खारीक, दिनेश भोईर, मोतीरामजी शेळके, वैभव डोंगरे, शिवाजी शेळके या सर्व मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेकरता विशेष आर्थिक सहकार्य केलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया या सर्व मान्यवरांचं। त्यानंतर आता मात्र वळतोय जर जय हनुमान क्रिकेट संघाने फायनल आपल्या नावे केली, फायनल ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं, शिवनाथजी माळी 10,000 रुपये, सूर्यकांतजी माळी 5,000 रुपये, प्रदीपजी माळी 3,000 रुपये, सुदर्शन दादा शेळके 10,000 रुपये, किरण शेळके, कुणाल शेळके, प्रसाद शेळके डीजे ग्रुप यांच्या वतीने 3,000 रुपये, जगदीश हुमने यांच्या वतीने 2,000 रुपये आणि प्रमोद दादा माळी चेअरमन शारदा विद्यालय शेलार आणि ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा यांच्या वतीने एकूण 10,000 रुपयाचं पारितोषिक। म्हणजे अगदीच जर आपण पाहिलं तर फायनल जिंका आणि रोख रक्कम तब्बल इथून मात्र 65,000 रुपये कमवण्याची संधी आहे। क्या बात आहे रोहन सर, गल्ला तुमच्याकडे आहे का? 65,000चा गल्ला तुमच्याकडे आहे का? नाही नाही नाही, अजूनही ते पारितोषिक फायनल्स मध्ये जमा होईल। मंचावरती उपस्थित आपण पाहतोय सहकार रत्न सन्माननीय विजयजी शेळके उपस्थित आहेत, माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलार आपण पाहतोय। यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, निघून चाललाय चेंडू लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जी धावसंख्या जाऊन पोहोचले इंद्रेश पाटील आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत 22 या अंकावरती आणि सिद्धेश पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत 10 चेंडू आणि 30 धावांची गरज। व्हॉट अ मॅच, टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर। फायनलचं तिकीट मिळवण्याकरता धोंडा वडवली आणि त्यांच्या विपक्षात जय हनुमान खोणी। फटका तर चांगला आहे, लॉंगाच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे,
छोटा पॅक बडा धमाका दर्जेदार क्षेत्ररक्षण संघाकरता जवळपास 3 धावांचा बचाव केलाय. कुणाल याच्याकरता जे पारितोषिक लावलं होतं संदेश खारेक यांच्या वतीने ते आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. सामना संपल्यानंतर आपण घेऊन जा. 9 चेंडू आणि जिंकण्याकरता 29 धावांची गरज. 2 मोठे फटके निश्चितप्रमाणे या सामन्याची ट्रॅजेडी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वेलकम वेलकम सुस्वागतम सन्मान्य दिलीपजी शेळके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सन्मान्य दिलीपजी शेळके साहेबांचं या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोंडावडवली गावचे जावई कपिलजी शेळके यांच्या वतीने विशेष पारितोषिक. म्हणून एक वाक्य आम्ही नेहमीच म्हणतो, माणूस किती जरी मोठा झाला त्याला सासूरवाडीला जावंच लागतं आणि बाचा किती जरी मोठा झाला त्याला मामाच्या गावाला जावंच लागतं. असं एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. आणि सासूरवाडीचं प्रेम आपण पाहतोय कपिलजी शेळके यांच्या वतीने. दरम्यान पुढचा चेंडू मार्गस्थ होईल. एक विशेष पारितोषिक आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॅटची कडा राजाच्या बॅटमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. गली रिजन मध्ये घडतंय काय. दुसरी धाव घेण्याची संधी पण मात्र राज याने रोखून धरले. सावध पवित्रा स्वीकारलाय. जय हनुमान क्रिकेट संघ बोरपाडा यांच्या झोळीमध्ये अजून एक जी पारितोषिकाची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. फायनल ट्रॉफी वरती जर नाव कोरलं सहकार रत्न विजयजी शेळके यांच्या वतीने जे 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एकूण रक्कम झालेली आहे 48,000 रुपये. क्या बात आहे. फायनल जिंका. पहिलं बक्षीस बाजूला ठेवलं तर 48,000 रुपये कमवा. क्या बात आहे. क्या संधी आहे. काय संधी आहे. नामी संधी आहे. गोलंदाज तयार. प्रथम पारितोषिक 22,000 आहे. पण इथून मात्र दुप्पट पारितोषिकाची खैरात जर्मन क्रिकेट संघ बोरपाडा संघावरती झालेली आहे. घडलंय काय. एकच धाव. दक्षत स्वतःवरती निराश होतोय आणि आता मात्र सिद्धेश पाटील आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवतायत. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. कोण होईल विजेता याचं उत्तर पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मयूरजी शेळके यांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला उमेश स्पीडअप करा प्लीज. फायनलचा सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे आणि आयोजकांचे प्रयत्न आहेत की तो सामना 4 षटकांचा झाला पाहिजे. सन्माननीय किशोरजी बोटकुंडले रोखोक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जय हनुमान चषक 2026 मध्ये वर्ष 39वे आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय. चेंडू ट्रॅव्हल होताना लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. जोडला गेलाय. चौकार. आणि आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांची गरज. 1 मॅच. अगदी जर आपण पाहिलं तर जे झेल सुटले ते झेल सुटल्याचे परिणाम पहिल्या इनिंग मधले परिणाम खोणी संघावरती इथून मात्र पाहायला मिळत आहेत. आणि यावर्षी मात्र दोन्ही नवीन विजेते पाहायला मिळतील यातील मात्र शंका नाही. मागील वर्षी विजेता संघ राहिला होता एनआर बोरपाडा संघ आणि उपविजेता राहिला होता तो गावदेवी पारिवली संघ.
यावेळेस मात्र दक्षत शिंगोळे याने पाठवलं चेंडूला 6 धावांकरता षटकार. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. निमित्ताने सामना यो भरवलाय लयच भारी. सामना यो भरवलाय लयच भारी. सामना यो भरवलाय लयच भारी. हे खेळाडूंना मिळवून दिली संधी बघा लाख मोलाची. संधी बघा लाख मोलाची. संधी बघा लाख मोलाची. गावकऱ्यांची प्रेक्षकांची गर्दी हाय मैदानी. गावकऱ्यांची प्रेक्षकांची गर्दी हाय मैदानी. जय हनुमान चषक आज. जय हनुमान चषक आज. जय हनुमान चषक आज. बघा गाजतोय कोरपाडा गावामध्ये यावेळेस मात्र आपण पाहतोय झेल सुटलाय आणि परिणाम स्वरूप इथून मात्र जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली गेलेली आहे. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. यदा कदाचित 3 षटकार जर लागले तर मात्र कोणी संघ फायनल मध्ये पोहोचेल. पण ही गोष्ट मात्र तितकी सोपी नाहीये, कारण की गोलंदाज आहे उमेश. अनुभवाच्या गाभाऱ्यातून इथून मात्र प्रत्येक चेंडू आगीच्या गोळ्याप्रमाणे हाताळतोय. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय का लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. घडलंय काय तर इथून मात्र फलंदाज बाद. पंचांनी इथून मात्र बाद घोषित केलंय. क्रिकेटचा महासंग्राम भरला दिवशी तालुक्यामध्ये. फायनल मध्ये पोहोचल्याबद्दल सन्मान्य प्रमोद दादा माळी, चेअरमन शारदा विद्यालय शेलार यांच्या वतीने 5,000 रुपये, मुकेश पाटील यांच्या वतीने 2,000 रुपये आणि करण माळी यांच्या वतीने 1,000. पण हे 8,000 कुठे आणि फायनल जिंकल्यावरती 48,000 कुठे. तर तुम्हीच ठरवा फायनल जिंकायची की नाही. सन्माननीय संतोषजी शेळके यांचा शुभागमन झालेला आहे. यांच्या वतीने लाईव्ह स्पॉन्सर आपल्याला कळण्यात आलेला आहे. असं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सायली कम्युनिकेशनचे प्रोप्रायटर. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती आणि आता मात्र फलंदाजी करता पाठवले आतिश याला. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता होती, पण षटकाराजवळ झेल पकडला गेला राज याचा. यावेळेस मात्र काय घडलंय तर सीमारेषे लगत पुन्हा एकदा झेल पकडलाय. फलंदाज बाद. मयूर शेळके यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस मात्र चेंडू षटकारा करता आपण पाहतोय. इट विल बी द ग्रेट फिनिश. धोंडावडवली संघ फायनल मध्ये दाखल झालाय. जय हनुमान चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम धोंडावडवली. पारितोषिकाची खैरात इथून मात्र वाढली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. जे 48,000ची एकूण रक्कम होती ती रक्कम आता जाऊन पोहोचलेली आहे. आपण पाहतोय 53,000वरती, कारण किशोरजी बोटकुंडले यांच्या वतीने 5,000 रुपये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
दरम्यान शुभागमन होताना आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य शिक्षण सम्राट, ज्यांना शिक्षण सम्राट या नावाने संबोधलं जातं, सन्माननीय शांतारामजी भोईर साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्री कृष्ण फार्म हाऊसचे प्रोप्रायटर शालिकजी भोईर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे आजचे आपण पाहतोय कौशलजी तांगडी यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. कुणाल याला विनंती आहे, कोणी संघाचा कुणाल, आपण 1000 रुपयाचं पारितोषिक स्वीकारण्याकरता यायचंय. संदेश यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संदेश खारीक यांच्या वतीने